सुस्वागतम मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता आबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि इकडे आता राणी आणि इंद्र त्यांच्याजवळ असतात. तर आता राणी आणि इंद्राला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ते म्हणत असतात की कसं आबांना बरं करायचं आणि आता आबांचं ऑपरेशन करायला सांगितलेलं असतं. राणी आबांना विचारते, आबा तुम्ही आमच्यापासून हे सगळं का लपवून ठेवलं हो? का तुम्ही असं केलं सांगा बरं आबा. खरंच खूप मोठी चूक केली. एवढ्या दिवसापासून त्रास होतोय तुम्हाला आणि तुम्ही आमच्यापासून लपवला. आम्हाला सांगायचं ना हो आबा. असं का वागलात आबा तुम्ही? तर आबा म्हणतात, "हे बघ राणी, तुझे पेपर आहे ना जवळ आले होते. त्यामुळं मी तुला काहीच सांगितलं नाही. तुझं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागणार आणि हे बघा तुमचं अभ्यासाकडे लक्ष नाही जाणार तिघं दोघांचं पण. त्यामुळे मी सांगितलंच नाही राणी. तुझं तिकडे लक्ष गेलं पाहिजे. तुला काहीतरी करायचंय राणी." असं म्हणत असतात. तर राणी म्हणते, "अहो आबा, मी काहीतरी करेल, पण तुम्ही हे सगळं झालं तरी आम्हाला सांगितलं नाही. अहो काही आम्हाला कसं वाटलं असेल, आम्हाला किती त्रास झाला असेल. आता आम्हाला किती त्रास होतोय माहिती का आबा?" तर आबा म्हणतात, "काळजी करू नका, बरा होईल मी लवकर." असं म्हणतात. डॉक्टर त्यांना बाहेर काढून देतात. बाहेर राणी निंद्रा थांबतात. आता आबांना आतमध्ये ठेवलेलं असतं. इंद्र खूप रडत असतो. म्हणत असतो, "राणी मला खूप असह्य होतंय गं, असह्य होतात ह्या वेदना. अगं आबांनी आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. अगं मी कधी असं केलंय का? कधीच असं वागलं नाही गं आबांसोबत. आबांनी मला का नसेल सांगितली ही गोष्ट." असं म्हणत असतात आणि इंद्र खूप रडत असतो. राणी रडत असते, पण राणी मनातल्या मनात म्हणते, की "राणी नाही, तुला आता रडून चालणार नाही. तुला आता खंबीर उभा राहावं लागेल. खंबीरपणाने तू उभा राहा आता आणि आता खंबीरवाणी सगळं काही सगळ्या गोष्टींना सामोरे जा." असं म्हणत असते. आणि इकडे आता ती म्हणत असते, "तू खंबीर असली ना तर मालती आई आणि इंद्रा सरांना तूच आधार देऊ शकते." असं म्हणते. तर इकडं मालती घरी असते. तिला हॉस्पिटलमध्ये हे सगळं काय चाललंय ना हे माहीत नसतं. त्यामुळं इकडं मालती उभा असते आणि तिथं उर्मिला येते. उर्मिला म्हणते, "अहो मालती आई तुमच्याशी मला बोलायचं आहे." मालती म्हणते, "अगं उर्मिला काय झालं?" तर आता लगेच उर्मिला म्हणते, "अहो मालती आई तुम्हाला माहिती का मला खूप असं वेगळं काहीतरी खाऊशी वाटतंय तुमच्या हातचं." तर मालती म्हणते, "काय खाऊशी वाटतंय उर्मिला तुला? मला सांग ना मी बनवते." "अगं अशा दिवसांमध्ये तुझे डोळे आम्ही नाही पुरवणार तर कोण पुरवेल? सांग तुला काय खाऊशी वाटतं मी देईल बनवून." तर आता उर्मिला म्हणते, "मालती आई मला तुमच्या हातची कॉफी पिऊशी वाटते. अहो खूप मोठ्या-मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेले पण तुमच्या हातची चव कुठेच नाही भेटली. देताल का तुम्ही बनवून?" तर मालती म्हणते, "चल देते मी तुला बनवून." असं म्हणते. तर आता इकडं उर्मिला घरी येते. इकडे विक्रांत उभा असतो. तर आता लगेच उर्मिला म्हणते, की "विक्रांत आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. ही वेळ खरं तुझी आहे आता. तुला ह्या वेळेत खरंच हे करायचं आहे. कारण की आता तुझ्याकडे बघ कसा मागेल तो पैसे. आबांच्या दवाखान्यासाठी पैसे तर लागेलच ना इंद्राला. आता तुझ्यापुढे भीक मागेल तो इंद्र." असं म्हणत असते. तर इकडे आता राणी आणि इंद्र उभा असतात. ती डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात, "हे बघा त्यांचं अर्जंट ऑपरेशन करावं लागेल. तुम्हाला 5 दिवसामध्ये 5 लाख रुपये जमा करावे लागतील. 5 लाख रुपये लागेल त्या ऑपरेशनसाठी. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा." राणी आता म्हणते, की "इंद्र सर एवढे पैसे कुठून आणणार आहोत आपण आता काय करायचं?" असं ती म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.